पवारांच्या 7 चुका, त्यापैकी 2 चुका तर सुनील तटकरेंनी आपल्याला सांगितल्या आहेत, तर बाकीच्या 5 चुका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आमच्या पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्रीपद गेलं, नाहीतर 2004 सालीच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता कदाचित महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या काळात वेगळं झालं असतं, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। 2004 साली राष्ट्रवादीच्या 71 जागा आल्या होत्या, तर काँग्रेसच्या 69 जागा आल्या होत्या। आघाडीची सत्ता आली होती आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होण्यासाठी राष्ट्रवादीकडे पुरेसं संख्याबळ होतं, पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही। आणि हीच खतखत सुनील तटकरे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना बोलून दाखवली। पुढे सुनील तटकरे असं म्हणाले की मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आमचं म्हणणं होतं की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद घ्या, त्यावेळीही ते होऊ शकलं नाही। तेव्हा त्यांचे 56 आणि आमचे 54 आमदार होते, संख्याबळामध्ये फारसा काही फरक नव्हता। राष्ट्रवादीच्या पुढाकारातून सरकार आलं होतं, पण तेव्हाही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, अशी खतखत सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली। तर या झाल्या सुनील तटकरे यांच्या दृष्टीनं शरद पवारांच्या 2 चुका। आता थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया। तिसरी चूक, जसं की अजित पवार आणि सुनील तटकरे म्हणतात की शरद पवारांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि या त्यांच्या स्वभावामुळे किंवा या नीतीचा पवारांना तोटा झाला। काँग्रेसमधून सुरुवातीला शरद पवार बाहेर पडले, पुलोची स्थापना केली, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना केली आणि पुन्हा काँग्रेससोबत हातमिळवणी केली। त्यानंतर स्वतंत्रही लढले, भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला, त्यानंतर भाजपसोबत जाता जाता शिवसेनेला बाहेर काढलं आणि शिवसेनेसोबत गेले। याच शरद पवार यांच्या धडसोड वृत्तीला अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी अधोरेखित केलंय। चौथी चूक, शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत। जसं की 4-5 वेळा नगराध्यक्ष होणारा व्यक्ती आमदार होऊ शकतो, तसंच 4 वेळा मुख्यमंत्री शरद पवार झालेले आहेत। मात्र केंद्रीय राजकारणातून राज्याच्या राजकारणात येऊन त्यांनी स्वतःचं डिमोशन करून घेतलं। पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री व कृषी मंत्री राहिलेले आहेत। असं असताना देखील पवार साहेब कधी केंद्रात तर कधी राज्यात असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे आणि या चुकीमुळे त्यांना पंतप्रधान होता आलं नाही असं म्हणावं लागेल। केंद्रात किंवा राज्यात अशा एकाच राजकारणात ते रमले असते तर चित्र वेगळं असतं, मात्र कदाचित तेव्हाची परिस्थिती तशी असावी, मुंबई बॉम्बस्फोट वगैरे किंवा श्रेष्ठींनी ते निर्णय घेतले असावे। पवार अनेकांचे प्रतिस्पर्धी देखील होते आणि त्यामुळं त्यावेळी पवारांचे पंख छाटले गेले असावे आणि हे सुद्धा शरद पवार यांच्या लक्षात आलं नसावं, ही देखील चूकच म्हणावी लागेल। 5वी चूक, 2014ला न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करणं। अगोदरच शरद पवार सत्तेसाठी काहीही तडजोडी करतात असा आरोप शरद पवार यांच्या कारकिर्दीवर होत आलाय। भाजपला पाठिंबा देणं हा पवारांचा डाव असेलही, मात्र त्यातून पवारांची जी प्रतिमा होती की पवार राजकारणात कुणाचे सगळे नाही, ती अधिक घट्ट झाली। आता ही पवारांची चूक आहे की कुशाग्रता, तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा। 6वी चूक, ही चूक अजितदादांची की शरद पवारांची? ती म्हणजे भाजपसोबत पहाटेचा शपथविधी। ही चूक राष्ट्रवादीला आणि भाजपला दोघांनाही भारी पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली। शरद पवार एवढे चतुर, चाणाक्ष, चालाक आणि मुरब्बी नेते आहेत, राजकारणातील भीष्म पितामह आहेत, मग त्यांच्याच पक्षात काय सुरू आहे याची भनक पवारांना लागली नसावी का? आणि जर पवार गाफील राहिले तर मग ही पवारांची चूकच नाही का? कमेंट करून नक्की सांगा। 7वी चूक, जी चूक उद्धव ठाकरेंनी केली तीच चूक पवारांनी केली। पक्ष एकसंध ठेवण्यात शरद पवार अपयशी ठरले। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी फुटला, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली आणि त्याच पद्धतीनं कोर्टात निर्णय लागले। योग्य वेळी योग्य बदल करून दक्षता घेतली असती तर राष्ट्रवादीची शिवसेनेसारखी गत झाली नसती कदाचित। काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा। तर या होत्या शरद पवारांच्या 7 चुका। आणखी काय शरद पवारांचं त्यांच्या कारकिर्दीमध्ये चुकलं असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।